गेल्या 5 वर्ष इकडे आहे ना नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि त्यांची मम्मी रत्नप्रभा जगताप आणि 2 नगरसेवक भाजपचे होते. जरी BJP असेल या प्रशांत जगताप असेल, पण महानगरपालिकामध्ये त्यांनी आमदार खासदारच्या माध्यमातून ते काय प्रश्न आहे ते सोडवणं त्यांचं गरजेचं होतं. हे प्रभाग नंबर 18 असं वानवडी साळुंखे विहार. इथं गेल्या 7 वर्षात तुमच्या नगरसेवकांनी तुमचा विकास केला आहे का? गेल्या 5 वर्ष इकडे आहे ना नगरसेवक होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि त्यांची मम्मी रत्नप्रभा जगताप आणि 2 नगरसेवक भाजपचे होते, पुंडे आणि घोगरे साहेब. तर हे 2 असताना आता गेल्या 3 वर्ष 8 वर्ष 5 वर्ष झाले, 8 वर्ष 3 वर्षानंतर या ठिकाणी मतदान होतं आहे. पण इकडं ट्रॅफिकचं लय मोठं समस्या आहे. फातिमानगरमधून जे कॅम्पमधून येतो माणूस स्वारगेटने येतो, तर फातिमानगरकडे वळतो ना, तर त्याला वळायला तो जो रस्ता होता तो बंद केला आणि त्याच्यापूर्वी प्लेझंट पार्कवरून माणूस या फातिमानगरकडे येतो, तर तिथून पण यायला रस्ता नाही. माणसाची खूप मोठी समस्या आणि तिकडं भरपूर लोकसंख्या आहे, भरपूर सोसायटी आहे. त्यांना असं ते तिकडून वळसा घालून यावं लागतो. कुठून? ते 93 अव्हेन्यू मॉलच्या इकडून यावं लागतं. ती प्रश्न सोडवलाच नाही त्यांनी. हे 8 वर्ष गेले आणि त्याच्या अगोदरपासून हा प्रश्न नाही का पेंडिंग आहे. तर त्यांना तेच सोडवताना आलं, तिथं ते सक्सेस झालेले नाही. आणि जरी BJP असेल या प्रशांत जगताप असेल, पण महानगरपालिकामध्ये त्यांनी आमदार खासदारच्या माध्यमातून ते काय प्रश्न आहे ते सोडवणं त्यांचं गरजेचं होतं. ते पक्ष न पाहता 4 नगरसेवक एकत्र येऊन वानवडीच्या समस्या जी आहे त्याच्याकडे त्यांनी लक्ष देऊन सगळे पक्ष वगैरे ते बाजूला ठेवून प्रभागाकडे लक्ष देणं हे महत्त्वाचं होतं. आणि या ठिकाणी मी आमच्या प्रभागामध्ये केविन मॅन्युअल एक युवा कार्यकर्ता या ठिकाणी होता. त्यांचं आम्ही फेसबुकच्या माध्यमातून त्या रोड ओपन करण्यासाठी आंदोलने वगैरे आम्ही पाहिलेले. आणि परत ते वानवडीचा जो मुख्य रस्ता आहे शिवरकर रस्ता, तिथं ट्रॅफिकची समस्या खूप आहे. आणि ट्रॅफिकची समस्या आहे आणि लोकांच्या शाळकरी लोक असतील, परत दवाखाने असतील. ह्या ठिकाणी अजून कॉर्पोरेशनचा शिवरकर दवाखाना एक आहे, पण अजून प्रभागाच्या हिशोबाने अजून एक हॉस्पिटल OPD महानगरपालिकेचे करता येईल. आणि बाकी काय नाही म्हणजे आणि सेक्युलर विचाराचा पक्ष आहे, तर इकडं काय सर्व जाती धर्माचे लोक राहतात. पण इथं फक्त ट्रॅफिकचा मला आणि जो सोलापूर हायवेचा जो रस्ता आहे ना तो खुला करण्यामध्ये यांना यश आले नाही, हे मी ठामपणे या ठिकाणी सांगतो. तर हे केलं पाहिजे त्यांनी.